आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं अशी विनंती करतो. धन्यवाद. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून व्यासपीठावर विराजमान झालेले आजच्या कार्यक्रमाचे नगरसेवक नगरसेविका, सन्माननीय व्यासपीठ, वामन म्हात्रे फाउंडेशन आयोजित आगरी महोत्सव 2024 27 डिसेंबर ते 29 डिसेंबर पर्यंत हा चालणारा आगरी महोत्सव. वामन म्हात्रेंच्या विषयी बोलायचं म्हटलं तर सब जंगल में शेर नहीं होते. सगळ्या जंगलामध्ये वाघ नसतात. कधी चुकून एखादा जंगल त्याच्यामध्ये वाघ असतो. किंवा सब जंगल में मलियागिरी चंदन नहीं होता है. सगळ्या जंगलामध्ये चंदनाची झाडं नसतात. एखादा जंगल आहे त्याच्यामध्ये चंदनाचा झाड. तसा हा बदलापूरमध्ये आमचा शिवसेनेचा वाघ. या बदलापूरमध्ये पुन्हा तसा होणार नाही आणि झाला पण नाही. बंधूंनो, हा आगरी महोत्सव 2024चा अतिशय भव्य दिव्य स्वरूपाने सजलेला आहे. हजारोच्या संख्येने लोक या महोत्सवाला येतात. बंधूंनो, मी मगाशी थोडंसं ऐकलं की आगरी हा कोकण आहे आपला. या कोकणामध्ये काही रूढी लागलेल्या आहेत, काही परंपरा लागलेल्या आहेत. त्या परंपरा अव्याहत आतापर्यंत चालू राहिलेल्या आहेत. मगाशी 2 ठराव ऐकायला भेटले मला, परंतु काळाची गरज आहे. कारण ज्या काही रूढी आपल्या समाजामध्ये लागलेला, हा कोकण कोणाचा होता? आगरी, कोळी आणि कुणबी या 3 समाजाचा कोकण होता. पण आता मूठभर आगरी समाज आपला राहिलेला आहे आणि इतर समाज भयंकर झालेला आहे. त्याच्यामुळं समाजावर एक फार मोठा पगडा पडलेला आहे. बंधूंनो, 2 ठराव माझ्या समोर ऐकायला भेटले की काही परंपरा ज्या लागलेल्या आहेत त्या परंपरांना कुठेतरी खीळ बसावी, कुठेतरी त्याला आळा बसावा. याच्यासाठी आमच्या समाजाच्या लोकांनी आता त्या ठिकाणाला ठराव घेतले. बंधूंनो, हे सगळं बंद करण्यासाठी, याच्यासाठी संपूर्ण कोकणातले आगरी पाहिजे. कारण सगळ्या लोकांनी मनावर घेतलं तर हे बंधन नक्की बंधनात जाईल आणि काही परंपरा तुटून जातील. पण त्या तोडण्यासाठी आपल्या पूर्वजांनी काही पूर्व परंपरा आणलेल्या आहेत. त्याच्यावर एकाएकी गदा हाणणं एवढं सोपं नाही. ज्ञानेश्वरी 4थ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेमध्ये एक ओवी सांगितली. येथे वडील जे जे करीती तया नाव धर्म ठेवीती याची एर अनुष्ठिती सामान्य सकळ. की जे आपल्या वाडवडिलांनी ज्या परंपरा आणलेल्या आहेत त्याच परंपरा आपण आज जगाच्या समोर दाखवत आहेत. काही नवीन नाही आहेत, पण त्या परंपरेवर गदा हाणण्यासाठी आपल्याला बरेचसे कष्ट करावे लागतील, बऱ्याचशा मेहनती कराव्या लागतील आहेत. त्याच्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे तुमचे व्हॉट्सअप, फेसबुक मुलींच्या हातानं लागून देऊ नका. बंधूंनो, लहानाची 20 वर्षापर्यंत आपण त्या मुलीला पोसतो, त्या मुलीला शिकवतो, त्या मुलीचे लालन पालन करतो आणि एका झटक्यामध्ये आपल्याला चुटकीसारखी वाजून निघून जातं. बंधूंनो, याच्यासाठी बऱ्याच परंपरा आपल्याला रूढी मोडायच्यात. वास्तविक बघायला गेलं तर साखरपुड्यामध्ये मुलीच्या वडिलाची कंबर अर्धी मोरून जातं. हल्दीमध्ये जे लोक लग्नाला येत नाही ते हल्दीला जेवायला असतात. हल्दीला गर्दी भरपूर आणि लग्नाला फार कमी असतं. याचं कारण या परंपरा आहेत. या परंपरा कुठेतरी तोडाव्या लागतील, कुठेतरी मोडाव्या लागतील. काही महिलाही चांगल्या बोलल्या या ठिकाणाला, मला काही नाव त्यांचं माहीत नाही, परंतु चांगल्या प्रकारे बोलल्या. काही ठिकाणाला भेटवस्तू घेऊन जातात, काही ठिकाणाला भेट दिल्या जातात. खरोखर कोणाच्या हातापदरात आहे ते दिले जातात. ज्यांच्याकडे काही नाही त्यांना गप्प बसावं लागतं.
तर याच्यासाठी संपूर्ण आपला ठाणे जिल्ह्याचा आगरी समाज आहे हा एक करून ह्या एकजुटीने जर हे सगळं झालं तर या नक्की या चाललेल्या रूढी आहेत त्याच्यावर पगडा बसेल. मी पुन्हा एकदा वामन म्हात्रे फाउंडेशन बदलापूर यांना धन्यवाद देतो की आपण ह्या बऱ्याच वर्षापासून आगरी महोत्सव चालू ठेवलेला आहे. परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो, हे कार्यक्रम करण्यासाठी तुम्हाला आरोग्य धन संपदा मिळो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. मला या ठिकाणाला बोलवलं, बहुमान दिलं त्याबद्दल तुम्हा वामन म्हात्रे फाउंडेशनचं हार्दिक अभिनंदन करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. या ठिकाणी आपण सर्वजण हो हो नक्कीच. मी या ठिकाणी पुढील सत्कार मूर्ती हे सत्कार करण्याआधी आजचा मान हा तमाम महिला शक्तीला या ठिकाणी देण्यात येतोय. सो या सगळ्या